नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे बालाजी. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत MPSCच्या प्रत्येक परीक्षेसाठी अति महत्त्वाचे क्वेश्चन, जे की आतापर्यंत या प्रत्येक क्वेश्चनवर अशा बेसिसवर प्रत्येक वेळेस क्वेश्चन आलेला आहे. प्रत्येक पेपरला या टाईपचा क्वेश्चन म्हणजे खरं बोलतो खोटं बोलतो अशा प्रकारचा क्वेश्चन STIच्या 2017च्या पेपरमध्ये पण होता. त्यानंतर PSIच्या 2014च्या पेपरमध्ये पण आहे आणि CSATच्या पेपरमध्ये पण आहे. या व्हिडिओमधले जे क्वेश्चन आहेत ते एकदम महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. तुम्ही नीट आणि काळजीपूर्वक या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा. अशाच प्रकारचे क्वेश्चन प्रत्येक एक्झामला आयोग विचारत आहे. चला तर मग पहिल्या क्वेश्चनला सुरुवात करूया. A, B आणि C हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यापैकी एक जण नेहमी खोटे बोलतो, एक जण नेहमी खरे बोलतो. अन्वेषक म्हणून प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न विचारला. तुमच्यापैकी नेहमी खोटे बोलणारा कोण? तर पुढील तीन उत्तरे मिळाली. पहिला B म्हणाला A नेहमी खोटे बोलतो, नंतर A म्हणाला की C नेहमी खोटे बोलतो आणि C म्हणाला की मी स्वतः नेहमी खोटे बोलतो. या प्रश्नामध्ये दोन प्रश्न विचारलेले आहेत. एक म्हणजे या तिघा मित्रांना विचारलेला प्रश्न तो कोणता? तुमच्यापैकी नेहमी खोटे बोलणारा कोण? आणि दुसरा म्हणजे यावरून नेहमी खरे बोलणारा व्यक्ती कोण ते आपल्याला शोधायचं. तो क्वेश्चन आपल्यासाठी. तर नीट काळजीपूर्वक लक्ष द्या. थोडासा टफ क्वेश्चन आहे हा आणि कॉम्प्लिकेटेड आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन सोडवण्यासाठी इथं आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्यावर लक्ष द्यायचं. आपल्याला क्वेश्चन विचारलेला कोणता आहे की नेहमी खरे बोलणारा व्यक्ती कोण हे शोधायचं आहे. त्यामुळे असं मानायचं कुठल्याही एकाला खरे बोलणारा व्यक्ती कन्सिडर करायचं. ठीक आहे. आता मी इथं B ला खरे बोलणारा व्यक्ती कन्सिडर करतो. कारण मी जर इथं A ला खरे बोलणारा व्यक्ती कन्सिडर केला असतं तर A वरून C चं निष्कर्ष निघालं असतं आणि C वरून स्वतःचं निष्कर्ष निघालं असतं. A आणि C चं इथं डायरेक्ट रिलेशन नाही आहे. त्यामुळे आपल्याला B लाच खरे बोलणारा व्यक्ती कन्सिडर करावा लागेल. म्हणजे सर्वात सुरुवातीला B हा खरे बोलतो असे मानून हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर पहा मग B खरे बोलतो असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. हा B खरे बोलतो. मग आता B ला पहिला क्वेश्चन विचारला तुमच्यापैकी नेहमी खोटे बोलणारा व्यक्ती कोण? तर B चा आन्सर काय? A. म्हणजे B काय म्हणतो? A नेहमी खोटे बोलतो. ठीक आहे. B च्या म्हणण्यानुसार A नेहमी खोटे बोलतो. आता A ला विचारलं की तुमच्यापैकी नेहमी खोटे बोलणारा व्यक्ती कोण? तर A काय म्हणाला? C खोटं बोलतो म्हणाला. पण B वरून A खोटं बोलत आहे. याचा अर्थ A न जो बोलला तो खोटं बोलला. A न काय बोलला होता की C खोटं बोलतो. याचा अर्थ C खोटं बोलत नसून C हा खरं बोलत आहे. ठीक आहे. A च्या म्हणण्यानुसार C खरं बोलतो. कारण पुन्हा एकदा लक्ष द्या, B च्या म्हणण्यानुसार A हा खोटं बोलतो. मग जर आपण A ला जाऊन क्वेश्चन विचारला की तुमच्यापैकी खोटं बोलणारा कोण? तर याचं उत्तर काय आलं? C हा खोटं बोलतो. पण आपल्याला अगोदरच माहिती होते की A जो बोलणार आहे तो खोटंच बोलणार आहे. म्हणजे A न जो बोलला त्याच्या उलट धरायचं. A न काय बोलला? C खोटं बोलतो. याचा अर्थ C हा खरं बोलतो. मग आता C ला प्रश्न विचारला की तुमच्यापैकी खोटं बोलणारा कोण? मग C चा आन्सर काय आलं की मी म्हणजे स्वतः. मग A वरून C खरं बोलत होता. ठीक आहे. मग C ने आन्सर काय दिलं की मी स्वतःच खोटं बोलतो. याच्यानुसार C हा पण खोटं बोलत आहे हे प्रूफ झालं आणि B वरून A हा खोटं बोलत आहे हे प्रूफ झालं. तर मग या दोघांमध्ये उरला कोण खरं बोलणारा? खरं बोलणारा फक्त B उरला. म्हणजे आपला आन्सर B असेल. थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. तुम्ही एक दोन वेळेस क्वेश्चन हा व्हिडिओ रिपीट घेऊन पहा म्हणजे लक्षात येईल. ठीक आहे. तर आता हा क्वेश्चन पहा. सकाळी सूर्याकडे तोंड करून मी सडकेवर चालायला सुरुवात केली. काही वेळ चालल्यानंतर मी आपल्या डावीकडे वळलो. त्यानंतर मी आपल्या उजवीकडे वळलो. आता मी कोणत्या दिशेला जात आहे ते सांगायचं आहे. तर आपण इथे सुरुवातीला दिशा काढून घेऊया. ठीक आहे. ही उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या दिशा काढून घेतल्या. आता पुन्हा एक वेळेस क्वेश्चन वाचूया. तर क्वेश्चन पुन्हा एकदा वाचूया. सकाळी सूर्याकडे तोंड करून मी सडकेवर चालायला लागलो. सकाळी सूर्याकडे म्हणजे पूर्वीकडे. ठीक आहे. म्हणजे या दिशेला मी चालायला लागलो. त्यानंतर काही वेळ चालल्याच्या नंतर मी आपल्या डावीकडे वळलो. डावीकडे वळलो म्हणजे ज्यावेळेस आपण पूर्वेला चालत असतो तेव्हा डावा हात हा उत्तरेला असतो. म्हणजे उत्तरेला वळला.
त्यानंतर मी आपल्या उजवीकडे वळलो. जेव्हा उत्तरेला चालत असतो तेव्हा उजवा हात हा पूर्वेला असतो, म्हणजे इकडे वळला. तर आता मी कोणत्या दिशेला जात आहे? तर आता जाण्याची दिशा आहे पूर्व. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन, एक कुटुंब फिरायला निघाले. मुलगी वडिलांच्या पुढे चालत होती. मुलगा आईच्या मागे व वडिलांच्या पुढे चालत होता. तर सर्वात मागे कोण आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे पहा, इथे दोन कंडिशनवाला एक आहे. मुलगा आईच्या मागे व वडिलांच्या पुढे चालत होता. ठीक आहे. तर इथे मुलगा आईच्या मागे म्हणजे मुलाच्या समोर आई आहे आणि मुलाच्या पाठीमागे वडील आहेत. हे फिक्स झालं 3. त्याच्यानंतर मुलगी वडिलांच्या पुढे चालत होती, म्हणजे इथे कुठं पण असू शकते ती. एकतर मुलाच्या समोर असू शकते किंवा मुलाच्या पाठीमागे, एकतर इथं असू शकते किंवा इथं असू शकते मुलगी. या दोन्ही ठिकाणी ती असू शकते. तर आपल्याला सांगायचं काय, तर सर्वात मागे कोण होता? तर सर्वात मागे कोण आहे? वडील. तर आपला आन्सर आहे वडील. कारण एकतर इथे किंवा इथे जरी कन्सिडर केला तर सर्वात मागे हे वडीलच राहत आहे. हा क्वेश्चन पहा मित्रांनो, इथे 5 साईन दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला एक निष्कर्ष काढायचा आहे. तर हा क्वेश्चन अशा प्रकारचा क्वेश्चन राज्यसेवेच्या म्हणजे CSAT मध्ये दरवर्षी प्रत्येक वेळेस हा क्वेश्चन विचारलेला आहे. अशा बेसिसवर फक्त थोडासा डिफरन्स असू शकतो, पण प्रत्येक एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि तुम्हाला कुठल्याच बुकमध्ये ही मेथड मिळणार नाही. त्या मेथडनं मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करून देणार आहे. अशाच प्रकारे आपण सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट पण घेणार आहोत, जे की महाराष्ट्रातल्या कुठल्याच बुकमध्ये नाही. अशी एक मेथड एका बॉक्समध्येच फक्त सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट आपण शिकणार आहोत. लवकरच मी ते पण व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर मग हा क्वेश्चन पाहूया. तर हा क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्ही एक अशा प्रकारचा बॉक्स काढून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेस हा बॉक्स कॉमन असेल आणि नीट काळजीपूर्वक अशा प्रकारचा बॉक्स काढून घ्यायचा आहे. हे साईन असेच द्यायचे आहेत. ठीक आहे. अशा प्रकारचा बॉक्स काढून घ्यायचा. त्यानंतर पहा, इकडच्या साईडला P आणि इकडच्या साईडला Q घ्यायचे. आता क्वेश्चन वाचायचा. P डेल्टा Q चा अर्थ आहे P Q पेक्षा लहान नाही. म्हणजे एकतर मोठा असू शकतो किंवा बरोबर असू शकतो. मग मोठा आणि बरोबरचं चिन्ह कोणतं आहे? हे आहे मोठा आणि बरोबरचं चिन्ह. म्हणजे या चिन्हाच्या बाजूला इथे डेल्टा लिहून घ्यायचा. त्यानंतर P स्टार Q चा अर्थ आहे P Q पेक्षा मोठा नाही. मोठा नाही याचा अर्थ काय? तो एक लहान असू शकतो किंवा बरोबर असू शकतो. लहान आणि बरोबरचं चिन्ह कोणतं आहे? हे आहे लहान आणि बरोबरचं चिन्ह. म्हणजे इथे स्टार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर P% चा अर्थ आहे P Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा पण नाही. याचा अर्थ काय? P हा Q पेक्षा मोठाही नाही आणि बरोबरही नाही, म्हणजे लहान असू शकतो. म्हणजे पर्सेंट आपण इथे लहानच्या चिन्हाबरोबर काढून घ्यायचा आहे. त्यानंतर $Q चा अर्थ आहे P Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा पण नाही, म्हणजे मोठा असू शकतो. म्हणजे मोठाचं चिन्ह इथे हे डॉलर आपण काढून घ्यायचं. आता उरला एकच अबाउट, ते इथे बरोबरच्या जागेवर देऊन टाकायचं. ठीक आहे. थोडीशी डायग्राम कॉम्प्लिकेटेड झालेली आहे, पण तुम्ही व्हिडिओ एक वेळेस रिपीट घेऊन पाहू शकता. तर आता तिथून पुढचा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. तर क्वेश्चन काय? B% N डेल्टा F आणि F स्टार H. तर हे क्वेश्चन एका लाईनमध्ये सरळ असा लिहून घ्यायचा आहे. B%. आता पर्सेंटच्या जागेवर कोणतं चिन्ह आहे? इथं लहानचं आहे, म्हणजे ते द्यायचं लहान N. ठीक आहे. त्यानंतर इथं डेल्टाच्या जागेवर कुठलं चिन्ह आहे? मोठा आणि बरोबर, म्हणजे इथे मोठा आणि बरोबर डेल्टाच्या जागेवर चिन्ह द्यायचं आहे, हे F. त्यानंतर F आणि H मध्ये कोणतं चिन्ह आहे? स्टार. मग इथे स्टार कुठं आहे? इथे लहान आणि बरोबरच्या जागेवर स्टार आहे, म्हणजे तिथे लहान आणि
बरोबर हे चिन्ह एफ आणि एच मध्ये द्यायचं आहे. तर आता निष्कर्ष काय निघतात ते पाहूया. $N म्हणजे काय? एच डॉलरचं चिन्ह कुठे इथे मोठा, हा डॉलरचं म्हणजे एच मोठा एन. तर आता इथे पहा एन आणि एच मध्ये इथे दोन्हीही चिन्ह एकमेकाच्या अपोजिट आहेत. जेव्हा अपोजिट असते त्यावेळेस कुठलेही रिलेशन फाइंड होत नाही, त्यामुळे हे सत्य नाहीये. त्यानंतर दुसरं F%B. आता पर्सेंट कुठे आहे? इथे पर्सेंटच्या जागेवर लहानचं चिन्ह आहे, म्हणजे इथे एफ लहान कशापेक्षा? बी पेक्षा. आता इथे क्वेश्चन मध्ये पहा एफ हा बी पेक्षा लहान आहे का? इथे पण एकमेकाच्या अपोजिट चिन्ह आहेत, म्हणजे हे पण रिलेशन फाइंड होत नाही. त्यानंतर बी पर्सेंट एच, हे बी आणि पर्सेंटचं पण इथे लहान, म्हणजे बी लहान कशापेक्षा? एच पेक्षा. आता इथे बी आणि एच मध्ये पण रिलेशन निघत नाही, कारण इथे मधात पण एकमेकाच्या अपोजिट चिन्ह आलेले आहेत, म्हणजे तिन्ही निष्कर्ष हे सत्य नाहीत, म्हणजे आन्सर 4 असेल. आपण आणखी एक वेळेस दुसऱ्या क्वेश्चन मध्ये थोडं डिटेल मध्ये पाहूया. तर मित्रांनो, पहिल्या क्वेश्चन मध्ये थोडासा बॉक्स हा किचकट झाला होता, त्यामुळे मी इथं अगोदरच एक हा बॉक्स काढून ठेवला आहे. तर तुम्ही हे बॉक्स नीट पाहून घ्या. इथे ग्रेटरचं साइन असेल, इथे लेस, इथं ग्रेटर आणि बरोबर, इथे लेस आणि बरोबर, आणि इथे बरोबरचा, अशा प्रकारचा हा बॉक्स काढून घ्यायचा आहे. तर हा बॉक्स आता पुन्हा एक वेळेस दुसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला समजून सांगतो. तर पहा P*Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा नाही. याचा अर्थ काय की P हा लहान किंवा बरोबर असू शकतो. बरोबर आहे म्हणजे स्टार कुठे येणार? मग इथे स्टार आला, म्हणजे हे लहान किंवा बरोबर याच्यासोबत हे स्टार आला. नंतरचं P#Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा नाही व बरोबर नाही. मोठा पण नाही आणि बरोबर पण नाही, म्हणजे काय असणार? लहान असणार, म्हणजे इथं हॅश लहानच्या चिन्हासोबत मी इथे हॅश लिहिलेला आहे. त्यानंतर P*Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही. लहान नाही याचा अर्थ काय? मोठा किंवा बरोबर असू शकतो, म्हणजे मी हे साइन इथे लिहिलेलं आहे. त्यानंतर P∆Q म्हणजे P हा Q पेक्षा लहान नाही व बरोबरही नाही, म्हणजे काय? मोठा आहे. मी इथं मोठ्याचा साइन इथे आहे, म्हणजे इथं डेल्टा लिहिला. त्यानंतर P%Q म्हणजे P हा Q पेक्षा मोठा नाही व लहान बी नाही, म्हणजेच काय? बरोबर आहे, म्हणजे बरोबरच्या चिन्हासोबत इथे मी पर्सेंटचं साइन लिहून घेतलं. त्यानंतर हे असं क्वेश्चन खालचा अशा प्रकारे लिहून घ्यायचा. इथे पहा AB, पुन्हा इथं BC आणि CD. तर AB मध्ये काय? स्टार आहे, हे इथे AB, आणि स्टार साठी कोणतं चिन्ह आहे? हे लहान आणि बरोबर, म्हणजे मी इथं स्टार साठी लहान आणि बरोबर दिला. त्याचप्रमाणे इथं C साठी कुठलं चिन्ह आहे? मोठा आणि बरोबर. त्यानंतर हॅश साठी कुठलं आहे? ते पहा हॅश साठी कुठलं आहे? लहान, इथे हॅश साठी लहान, म्हणजे हे इक्वेशन असं लिहून घेतलं. त्यानंतर आता अनुमान काढायचं आहे. D∆A. डेल्टा म्हणजे काय? ग्रेटर, म्हणजे D ग्रेटर A, म्हणजे D हा A पेक्षा मोठा आहे असं पहिलं अनुमान म्हणतो. तर आपण आता इथे चेक करूया. तर आता पहा A मध्ये आणि D मध्ये रिलेशनच फाइंड आउट होत नाही, कारण इथे साइन हे एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत, त्यामुळे हे अनुमान चुकीचं आहे. त्यानंतर D%B. D%B, पर्सेंट म्हणजे कुठे आहे? बरोबर, ठीक आहे, म्हणजे D बरोबर B लिहिला. तर आता D आणि B मध्ये पण बरोबरचं साइन नाही, कारण इथे एकमेकाच्या विरुद्ध चिन्ह आहेत, म्हणजे दोन्ही अनुमान आपले चुकीचे आहेत. आपलं उत्तर काय असेल? दोन्ही अनुमान आपले चूक आहेत. अनुमान 1 व 2 चुकीचे आहे, हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. तर नंतरचा क्वेश्चन पाहूया. तर हा क्वेश्चन पहा. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही. तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकते? ठीक आहे. तर क्वेश्चनच्या म्हणण्यानुसार काय? 5 डावात धावसंख्या किती आहे, म्हणजे टोटल धावसंख्या किती होईल त्याची? 5 गुणिले 97. ठीक आहे. तर आपल्याला राहुलची टोटल धावसंख्या मिळेल, म्हणजे 5 गुणिले जर 97 केला तर आपल्याला राहुलची टोटल धावसंख्या मिळेल, म्हणजे किती? 485. ही राहुलची टोटल धावसंख्या. त्यानंतर
त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, म्हणजे पाचही डावामध्ये त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, म्हणजे प्रत्येक डावामध्ये 82 ही एवढी धावसंख्या असेलच, पण कुठल्या तरी एका डावामध्ये त्याने 82 पेक्षा जास्त धावसंख्या केली आहे, त्यामुळे 97 ही सरासरी आलेली आहे. म्हणजे पाचही डावामध्ये 82 तर असणारच, म्हणजे 82 गुणिले 5. ठीक आहे, तर 82 गुणिले 5 जर केलं तर आपल्याला 410 मिळेल. तर आता या दोन्ही मधला फरक पहा, इथे 485 आणि इथे 410 आहे, म्हणजे टोटल किती झाली 485 धावसंख्या आहे, पण प्रत्येक डावामध्ये जर 82 धरली तर 410 होते, म्हणजे कितीचा फरक येतो, तर 485 मधून 410 जर मायनस केला तर 75चा फरक मिळतो. म्हणजे त्यांनी 75 ही धावसंख्या कुठल्या तरी एका डावामध्ये जास्त केलेली आहे, म्हणजे तो प्रत्येक डावामध्ये 82 तर करतोच. ठीक आहे, आणि कुठल्या तरी एका डावामध्ये त्यानं 75 एवढी धावसंख्या जास्त केली आहे, म्हणून आपण ती 82 मध्ये 75 ऍड करूया, तर आपल्याला 157 हे आन्सर मिळेल, म्हणजे सेकंड ऑप्शन. तर मित्रांनो, तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. एक वेळेस एक्झाम गाईड या चॅनलला तुम्ही भेट द्या, तिथे तुम्हाला MPSCचे प्रत्येक पेपर सॉल्व केलेले मिळतील आणि CSAT आणि अंकगणित बुद्धिमत्ताचे प्रत्येक व्हिडिओ पण मिळतील. अशा प्रकारचे क्वेश्चन आम्ही भरपूर घेत आहोत. आता माझा नवीन एक व्हिडिओ येईल जो की सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्टवर असेल, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याच बुकमध्ये नाही आहे अशी मी मेथड सांगणार आहे. एक 20 सेकंदामध्ये तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता विदाऊट फॉर्म्युला. तर ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.